शीतल, अगं तुमची खुली दाखवा की सगळ्यांना. बर का उषा, लिकीनं स्वतःच खुली आवरली स्वतःची. जयश्रीची खुली आहे ती, तिनंच दिली ह्या दोघांना राहायला. शीतल, अगं दाखव ना तुझी खुली कशी आहे ती. अरे वा, चल शीतले बघूया खोली. नुसती खोलीच दाखव बर का. वय चला. ध्रुव, काके असू दे की चालतंय. येऊ ग मी. का रे? नाही काय रानात ट्रॅक्टर सांगितलाय आणि पाऊस बी उतरायला लागलाय. उरकून घेतो की तेवढं. 2 घास खाऊन गेला असतास. आता हाय ती की ही सगळी आणि मी येतो की माघारी परत. ही आमची खोली. शीतले, मस्त सजवलेस ग खोली. आणि फोटो पण चांगलं चाललंय की. होय, अल्बम मिळाला होय. ते शेखर तर आम्हाला म्हणाला अजून फोटो सिलेक्ट करायचे म्हणून. अगं नाही, आम्हाला बी तेच सांगितलंय. ह्यो एकच फोटो रावल्यानं मागं लागून लागून करून घेतलाय. वय ग शीतले, ते अल्बमचं जरा लवकर बघ बरं का. आता शेखर काय लवकर अल्बम देत नसतोय. होय, आमच्या लग्नाचा कवा दिला बघितलंस ना, ध्रुवाच्या जावळात दिला. नाहीतर काय, अख्ख्या गावाला माहितीये शेखर फोटो काढायला पुढे पुढे असतो आणि अल्बम द्यायच्या याला गायब होतो. होय. शीतले, बाकी तुला कोण काही बोललं नाही ना वा? अगं नाही ग, किती वेळा तेच विचारशील. अक्का, आता तो इशे काढू नका बरं. शीतले ऐक, आता जसं आवरलंयस ना तसंच कायम नीट नेटकं ठेवायचं बरं का. आणि शीतले, नव्याचे 9 दिवस नको बर का. तिथं जशी वागाशीस तशी इथं वागू नकोस. पुष्पा वहिनी कसं बोलल्या बघितलंस ना. इथं सगळं नीट समजून घे, शिकून घे. आणि कुणाला बोलायला जागा बी ठेवू नकोस. आणि हे बघ, जेवढ्या लवकर सगळ्या गोष्टी शिकून घेता येतील ना तेवढ्या लवकर शिकून घ्यायच्या. आणि बाकी काय, अडलं नडलं तर विचारायला जी आहेतच की. हा, ऐ, तुम्ही माझी खोली बघा आलाय का माझ्या फायरिंग करायला? अगं अगं किती जोरात हसताय. का, काय झालं? अगं म्हणजे जयश्रीचं असं झालंय आणि आपण इथं येऊन असं हसताना कुणी बघितलं नाही तर ऐकलं तर काय म्हणतील. पण काय बाई त्या जेडीचं नशीब, एवढी गुणाची पोर आणि तिच्याच बाबतीत असं काय घडते कुणाच ठाऊक. पण ज्याचं त्याचं नशीबच म्हणायचं, त्याला आपण तर काय करणार. आणि शीतले, त्या पुष्पा वहिनीच्या वाकड्यात जाऊ नको बरं का. नाही नाही, मी कायच बोलत नाही. आणि नुसतं ऐकून बी घेऊ नकोस. हा, अगं ही काही येळ आहे का तिला असं काही बोलायची. उगाच तिच्या डोक्यात काय बी भरवू नका. शीतले, तू आता माहेर आलीस ना, मग बघ आम्ही दोघी तुला कसं ट्रेन करतो. काय होत आहे. वय चालेल. बरं शीतले, जरा तुझ्या मिस्टरांना बोलव की. मिस्टरांना? अगं म्हणजे अजिंक्यना. आजा वय, मग आजा म्हण की. मिस्टरांना काय? हे चार चौघात अशी साक मारतीस का त्यांना? काय बोलवतीस? आजाच की. काय बाय पोरगी आहेस का, काय झालं? अगं अशी नावा हाक मारायची असते वय. मग काय हाक मारणार? अगं आहो असं बोलवायचं. त्याला कशाला हो म्हणायचं? अगं नवऱ्याला आहो बोलवायची पद्धत आहे. वय ग नीलम काकी, तू कुठं आहो म्हणतीस? तू बी आप्पाला आप्पाच म्हणतीस की. अगं तुम्ही सगळे आप्पा म्हणताय म्हणून मी पण आप्पाच म्हणते. पण तसं मी त्यांना आवाज बोलते की. आणि तसं बी आप्पा हे आदरार्थी आहे, ते चालतं. ते आप्पांचं सोड, मी काय म्हणते. आहो. हा, आता मी जर तू म्हणलं तर चालेल का? मला चालेल, म्हण की. गप्पा की. शीतले, अगं काय तर चांगलं सांगते तर ऐकावं की.
बर मी आता बाहेर जाऊन बसते, पुष्पासंग बोलते जरा, नाही तर तिला वाटायचं इतका वेळ काय बोलतेत म्हणून. हे बघितलं का, आपल्या रुखवतात सामान इथं मांडलंय. काय शोधतो मला? राहुल्या हा काय पाहिजे? काय नाही मग काय शोधतोयस? ते कुठं काय काय नाही काय ते मी रूम बघत होतो ना ह्यांची. कसली भार आहे हा. वा चालू दे तुमचं, काय लागलं तर मी हाय बाहेर. हा टेन्शन घेत नाही राहुले असताना. हा काय भैया रावल्याचं तर काय करत असतो ना त्याचं त्यालाच कळत नाही. होय. याचा असंच काय तर चालू असतंय. बर शितले, तू बी जा आणि तुझ्या आवडना बोलवून घेऊन ये. आणि ऐक, 4 चौकात हाक मारणार आहेस, नाव घेऊ नकोस, आव म्हण. अगं किती आहे तेच सांगशील, म्हणजे नाही हाक मारत नावानं. हा आले. अहो 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 आजा, अरे शीतल काय म्हणते बघ की. अहो मी जरा आतमध्ये येता का, सुमन काकी बोलवते. मामा आलो मी. बर बोललं का? होय. पोस्टिंगचं काय कळलं का? नाही, 5-6 दिवसात कळेल. तुमच्या बरोबरचे मित्र तिकडेच आहेत ना? माझ्या युनिटमध्ये कोण आहे ना ते तिथे गेल्यावर कळेल. आणि माझ्या ग्रुपमधलं तर कोण नाही माझ्या युनिटमध्ये, प्रत्येकाचं युनिट वेगळं आहे. अच्छा. मग पुढचं प्लॅनिंग काय? काय नाही, पण गुरुजी म्हणले तसं शीतलीला जेवढा जास्त वेळ देता येईल तेवढा द्या म्हणजे झालं. वय